महाराष्ट्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या भाविकांचा नेपाळमध्ये अपघात झालेला आहे बसचा। आणि त्या अपघातासंदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आहेत। काय सांगाल दादा, ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, या संदर्भातली नेमकी सध्याची वस्तुस्थिती काय आहे? किती लोकांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे? मयत कुठकुठल्या ठिकाणचे आहे आणि आपल्या प्रशासनाकडून त्यांचे मृतदेह आणण्यासंदर्भातली कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? मुळात आपल्या जिल्ह्यातल्याच मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे आज या नेपाळमध्ये, त्यांच्यासोबत संजय सावकारे भुसावळचे आमदारसुद्धा त्या ठिकाणी सातत्याने आज डेड बॉडीज आणि जे काही पेशंट्स आहेत हे होते पर्यटक जे होते त्यांच्यासोबत आज नेपाळमध्ये आर्म फोर्सच्या मदतीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाने विनंती केली आणि आज आर्म फोर्सचं विमान जे आहे ते जळगाव एअरपोर्टला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान इथपर्यंत पोहोचेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आणि संध्याकाळपर्यंत नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृत जे असतील किंवा जे भाविक इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाते ते भाविक तिथपर्यंत पोहोचतील। त्याच्याबरोबर काही भाविक जे आहेत त्यांच्यावर उपचार नेपाळमध्ये सुरू आहे। त्या भाविकांवरती उपचार पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईपर्यंत आणायचं आणि मुंबईपासून जळगावपर्यंत आणण्याचं आपत्ती व्यवस्थापनाने त्या बाबतीमध्ये त्यांची व्यवस्था कशी करता येईल या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे। त्या भाविकांशी आमचा संपर्क सातत्याने सुरू आहे, तिथपर्यंत पोहोचतील कशी अशी काळजी घेतली जाईल। दादा, एक राजकीय प्रश्न आहे। काल उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा जो बंद होता त्याला थांबवण्याचे आदेश दिले होते। कुठल्याही राजकीय पक्षाला आंदोलन करता येणार नाही असे आदेश दिले होते। मात्र त्यानंतरही आज महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलं गेलं आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे शरद पवार जे आहेत ते स्वतः काळा मास्क आणि काळे हे बांधून त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी दुसरीकडे आंदोलन केलेलं आहे। काय सांगा? ते मुळामध्ये मी कोर्टाने जो काही निर्णय घेतलेला आहे, उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे तो त्याचं स्वागतच केलं पाहिजे। कारण या प्रकारचा बंद पुकारून राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळीस भाजण्याकरता वैयक्तिक जे उद्योजक असतात, जे दुकानदार असतात त्यांना दबाव आणून अशा स्वरूपाचा बंद पुकारला जातो। आपली राजकीय पोळी भाजण्याकरता केवळ फक्त हा बंद असतो। परंतु आज या बंदचा परिणाम हा देशाच्या विकासावर सुद्धा होतो। आज राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले गेलेले असतील, ज्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया करायची असेल, शाळेवरती ॲक्शन घ्यायची असेल, ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते घेतले गेलेले आहेत। राज्याच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून, गृह विभागाच्या माध्यमातून जे आरोपी आहेत त्यांना आत्तापर्यंत अटक झालेली आहे। तरीसुद्धा या घटनेचं राजकारण करायचं हे काही एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना शोभत नाही। मला असं वाटतं की ही जी काही प्रक्रिया करायची असेल ती राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे। दादा, आपल्या लोकसभेमध्ये भाजपसोबत जे पक्ष होते ते आता स्वतंत्र स्वबळाचा नारा देताना पाहायला मिळत आहे। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी विधानसभेमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे। तर दुसरीकडे तुमच्यासोबत घटक पक्ष असलेले प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं आहे की मी 1 सप्टेंबरला महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला याची भूमिका जाहीर करेल। नाही, मला असं वाटतं की ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि तो प्रयत्न त्यांनी केलाही पाहिजे आणि करतही राहतात। आता राहिला जे महायुतीच्या माध्यमातून जे पक्ष सोबत होते त्यांनी सोबत कसं यावं, काय करावं, काय नाही करावं हे महायुतीचे जे नेते असतील तेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। पण मला आत्मविश्वास आहे की महायुतीचं मागच्या काळामध्ये असलेलं कामकाज, त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेलं विकासाची कामं हा जर का बघितला तर माझा असा अंदाज आहे की काही दिवसामध्ये या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा आपल्याला मिळेल। राज ठाकरे आणि बच्चू कडू सोबत राहतील महायुतीच्या? नाही, हा सगळा विषय माझ्या स्तरावरचा नाही आहे। कोण सोबत असणार आणि कोण सोबत नसणार आहे याबाबतच्या सगळ्या चर्चा महायुतीचे वरिष्ठ जे असतात ते करत असतात आणि त्यांच्या स्तरावरती हा निर्णय घेतला जाईल। तर हे होते आपल्यासोबत अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.